एक असं आहे की त्यांच्या ज्येष्ठत्वाचा आदर आम्हाला सर्वांना नक्की त्या ठिकाणी आहे, पण शेवटी नवीन नेतृत्व ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये तयार करायचं असतं, आता आम्हाला सहभागामधल्या मंत्र्यांची संख्या मर्यादित आहे, 9+1. अशा वेळेला नवीन चेहरे जर का आणले तर त्याचाही उपयोग पक्षाच्या बांधणीसाठी होतो. दिलीप रावचा प्रदीर्घ अनुभव विधिमंडळ कामकाजाचा, मंत्रिपदाचा, विधानसभेचा अध्यक्ष म्हणून या कामकाजाचा, संघटन कौशल्याचा उद्याच्या कालावधीमध्ये आम्ही नक्कीच अशा पद्धतीने उपयोग करून घेऊ की महाराष्ट्रामध्ये आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रभावीपणाची भूमिका राहिलेली पाहायला मिळेल. तो एक चर्चा आहे चळवळीमधलं त्यांचं ज्ञान अतिशय मोठं आहे. राष्ट्रीय पातळीवरती सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. नाही, पण मधल्या काळात चर्चा ही होती की तुम्ही त्यांना राज्यपाल बनवणार आहात म्हणून. असं काही आहे की राज्यपाल बनवायचं दिलीप वळसे पाटलांना? अशा स्वरूपात तुम्हाला काही राज्यपाल पदाचा कोटा मिळाला आहे केंद्रातून? किती राज्यपालांची पदं मिळणार? नाही, हे सगळं तथ्यही नाही. या संदर्भात कधी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाची आमची चर्चा कधी झालेली नाही.